आजच्या व्हिडिओमध्ये कैरीच्या अशा 3 भन्नाट रेसिपीज बघणार आहोत ना, ज्यातली एक आहे पारंपरिक कैरीची चटणी, दुसरा कैरीचा तक्कू आणि तिसरा म्हणजे खास मेथांबा। तिन्ही रेसिपीज खूप सोप्या, झटपट तयार होणाऱ्या आणि जेवणाची चव वाढवणाऱ्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे खूप जणांच्या आवडत्या रेसिपी आज आपण बघतोय। नमस्कार, मी स्मिता। स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। अगदी आईच्या हाताची चव येईल ना अशा ह्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची फेवरेट कोणती ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा। चला तर मग सुरुवात करूया। आता या ठिकाणी मी सुरुवातीला कैरीची चटणी तयार केलेली। ही कैरीची चटणी 3-4 दिवस फ्रीज बाहेर व्यवस्थित आरामात टिकते, चवीला अप्रतिम लागते। गरम गरम फुलक्याबरोबर किंवा ब्रेडबरोबर खूप सुंदर चविष्ट लागते। आता मध्यम आकाराची कैरी मी साल काढून घेतली, त्याचा आतला बी काढून याला किसून घेतलेली। शक्यतो किसून घ्यायची आपल्याला, किसल्यामुळे खूप सुंदर टेक्स्चर त्याचं येतं। तुम्ही मिक्सर चालू बंद करत असं क्रश देखील करून घेऊ शकता, पण शक्यतो किसून छान टेक्स्चर येतं, त्यामुळे किसूनच करा। आता थोडीशी मूठभर कोथिंबीर ही बारीक अशी चिरून घेतलेली मी। आता हा कैरीचा किस मी एका खलबत्त्यामध्ये टाकलेला आहे, फक्त किस टाकलेला आहे। जी कोथिंबीर बारीक चिरली ना आपण ही नंतर वापरणार आहे, ती का मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता खलबत्त्यामध्ये मी कैरीचा किस घेतला आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार गूळ वापरला आहे, म्हणजेच अगदी पाव वाटी एवढा मी गूळ वापरते। समप्रमाणात गुळाच्या समप्रमाणात शेंगदाण्याचा जाडसर कूट आपल्याला वापरायचा आहे। चवीनुसार मीठ वापरायचं आहे, म्हणजे अर्धा चमचा मी मीठ घेतलेलं आहे। आणि तिखटाप्रमाणे लाल चटणी पावडर वापरते, 1 चमचा फुल भरून एवढं मी लाल चटणी पावडर घेतले, म्हणजे याची टेस्ट ही तिखट, आंबट आणि गोड खूप सुंदर बॅलन्स टेस्ट येते। आता याला व्यवस्थित टेचून घेतलेलं आहे, मस्त कुटून घेतलेलं आहे। असं कुटल्यामुळे गूळ हा विरघळतो, मीठ आणि लाल चटणी पावडर छान एकजीव होतं आणि मस्त रसरशीत ही चटणी आपली तयार होते। जर तुम्ही मिक्सरला करत असाल ना तरी काही हरकत नाही, तसं करू शकता तुम्ही, पण मिक्सर चालू बंद करत आपल्याला करायचं आहे। अगदी बारीक पेस्ट आपल्याला न करता छान क्रश असलेलं हे टेक्स्चर आपल्याला हवं आहे। आता खूप सुंदर लाल चटणीमुळे कलर आला आहे बघा। जर आपण कोथिंबीर अशी कुटतानाच टाकली असती किंवा तुम्ही मिक्सरला करत असाल त्या दरम्यान जर कोथिंबीर टाकली ना तर लाल चटणीचा कलर हा जाणार आहे, त्यामुळे आपल्याला कोथिंबीर अशी बारीक चिरून वरून आपल्याला वापरायची, त्यामुळे चटणीचा खूप सुंदर कलर हा राहतो, टिकून राहतो कलर। आता हे छान एकजीव करून घेतलं आहे मी, ही चटणी आपली तयार झाली। आता याच्यामध्ये फक्त आपल्याला फोडणी टाकायची होती ना, बनवायला सोपी। आता फोडणी करताना एका डावमध्ये मी 2 मोठे चमचे मी तेल घेतले, तेल जरा जास्त वापरायचं असतं आपल्याला। तेल तापल्यानंतर अर्धा चमचा मी मोहरी टाकली, मोहरी तळल्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद केली आणि अगदी पाव टीस्पून एवढा मी हिंग घेतलेला आहे आणि मस्त गरम गरम फोडणी आपल्याला ह्या चटणीवरती टाकायची, छान एकजीव करून घ्यायचं। मस्त रसरशीत अशी ही चटणी आपली तयार झाली। एवढ्या साहित्यामध्ये अगदी बॅलन्स टेस्ट असलेली ही चटणी तयार झाली। फ्रीज बाहेर व्यवस्थित 3-4 दिवस टिकते, चवीला अप्रतिम लागते। नक्की तयार करून बघा तुम्ही, खूप रुचकर चवीची ही चटणी खूप सोप्या पद्धतीने आपण बघितलीत। बनवायला तर खूप झटपट तयार होते, काही जास्त साहित्य नाही, फक्त कैरी आपण टेचून घ्यायची, गूळ शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि थोडीशी फोडणी करायची, बस झाली। आता पुढची रेसिपी आपण बघतोय कैरीचा तक्कू। हा तर खूप जणांचा फेवरेट आहे, खूप सुंदर चवीला लागतो। आता मी थोड्या प्रमाणात करते, कारण कैरी माझ्याकडे खूप कमी प्रमाणात शिल्लक होती घरामध्ये, म्हणून मी अर्ध्याच कैरीचा मी तयार करते। आता याची देखील मी साल काढून घेतली, त्याचा बी काढून घेतला आहे मी आणि याला देखील मी किसून घेणार आहे। किसल्यामुळे खूप सुंदर टेक्स्चर येतं ह्या चटणीचं आणि ह्या तक्कूचं, त्यामुळे मी किसूनच तयार करते। हवं तर तुम्ही मिक्सर चालू बंद करत क्रश करून घेऊ शकता। आता सगळी कैरी मी किसून घेतलेली बघा, आणि एक मिडियम आकाराचा कांदा, याची साल काढून त्याला स्वच्छ करून घेतला आणि त्याला देखील मी किसून घेतलेला आहे। आता कैरीचा किस आणि कांद्याचा किस याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेलच आपल्याला कांदा किती प्रमाणात वापरायचा आहे। शक्यतो पांढरा कांदा मिळत असेल ना तो जरूर वापरा, कारण उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी खूप चांगला असतो पांढरा कांदा आणि चव देखील अप्रतिम येते। लाल कांदा थोडा तिखट असल्यामुळे थोडा टेस्टमध्ये फरक पडतो, पण काही हरकत नाही। आता माझ्याकडे पांढरा कांदा नव्हता म्हणून मी लालच कांदा वापरते। आता एका बाउलमध्ये मी कांदा आणि कैरीचा किस काढून घेतला, त्याच्यामध्ये पाव वाटी मी गूळ वापरला आहे। तिखटाप्रमाणे लाल चटणी पावडर 1 चमचाभरून मी वापरले आणि चवीनुसार मीठ वापरले अर्धा चमचा। हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे मी। किस आपल्याला गूळ आपल्याला खूप बारीक असं करून घ्यायचं आहे, शक्यतो किसून घ्या किंवा बारीक टेचून घ्या। आता फोडणी करून घ्यायची आपल्याला। एका डावमध्ये मी 2 मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं आणि अर्धा चमच्याची मोहरीची फोडणी केलेली आणि मी हे गॅसवरून खाली उतरून घेतलेले, कारण आपल्याला कोमट किंवा गार असलेलीच फोडणी आपल्याला ह्या तक्कूमध्ये टाकायची, त्यामुळे सुंदर टेस्ट येते। बऱ्यापैकी कोमट झाल्यानंतर याच्यामध्ये मी पाव टीस्पून एवढा हिंग टाकला आहे आणि अर्धा टीस्पून एवढी हळद घातली आहे। आता ही कोमट झालेली फोडणी आपल्याला याच्यावर टाकायची। लक्षात घ्या, गरम गरम फोडणी न टाकता कोमट फोडणी आपल्याला याच्यावर टाकायची, त्यामुळे सुंदर चव येते। आता हे सगळी फोडणी आपल्याला मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची। फोडणीमध्ये आपण जास्त काही वापरलं नाही, फक्त हिंग, मोहरी आणि हळद आपण वापरली। हळदीमुळे खूप सुंदर चव येतो, लाल चटणीमुळे देखील खूप सुंदर चव येतं। दोन्ही चटणी आपल्या तयार झाल्यात।
आता मी मेथांबा तयार करायला घेतलेला आहे. याच्यासाठी मध्यम आकाराची एक मोठी कैरी घेतली मी, तिची साल काढून घेतलेली आहे आणि त्याची देखील बी काढून अशा छान मध्यम आकाराच्या मी फोडी तयार करून घेतल्या आहे. तुम्ही हवा त्या आकारात याचे तुकडे कट करून घेऊ शकता. एकसारख्या आकाराचे आपल्याला तुकडे कट करून घ्यायचे, त्यामुळे शिजताना एकसारखा वेळ घेतो आणि मस्त चवीला हा मेथांबा तयार होतो आपला. हा देखील टिकायचं म्हटलं तर 7-8 दिवस व्यवस्थित आरामात फ्रीज बाहेर टिकतो. आता कढईमध्ये फोडणी करताना 1 चमचाभर तेल टाकून अर्धा टीस्पून एवढं आपल्याला मोहरीची फोडणी करायची, पाव टीस्पून एवढा हिंग टाकायचा आहे आणि अर्धा टीस्पून एवढ्या मी मेथ्या घेतल्या आहेत. मेथ्या आता छान गुलाबी रंगावर परतून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता हळद घेतली मी, अर्धा टीस्पून एवढी हळद घेतलेली आणि मग या कैरीच्या फोडी आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. ह्या छान परतून झाल्या ना, मग झाकणावरती थोडंसं पाणी टाकून आपल्याला या 2 वाफा देईपर्यंत शिजून घ्यायच्या आहेत. शक्यतो पाण्याच्या वाफेवरती ह्या कैऱ्याच्या फोडी शिजून घ्यायच्यात, छान मऊ करून घ्यायच्यात. मगच आपल्याला पुढचं साहित्य याच्यामध्ये टाकायचं आहे. खूप सुंदर चवीला लागणारा हा मेथांबा तयार होतो, अप्रतिम होतो. फक्त फोडणी आपल्याला छान करायची खमंग, त्यामुळे मस्त चव येते त्याची. आता 2 मिनटं मी याला शिजून घेतले. तुम्ही पाहू शकता मस्त असा चाकूने कट केल्यावर याच्या फोडी सहज तुटत आहेत, म्हणजे व्यवस्थित मऊ झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये तिखटाप्रमाणे मी लाल चटणी पावडर 1 चमचा भरून वापरले, अर्धा चमचा मी मीठ वापरले आणि अर्धी वाटी मी एवढा गूळ वापरते. कैरी जर कमी आंबट गोड असेल तर तुमची गूळ हा कमी जास्त प्रमाणात लागू शकतो. आता अर्धी वाटी गूळ होता तर अर्धी वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे मी, छान एकजीव करून घेतलेले आहे आणि मग याला झाकून छान 2 वाफा दिलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला दाटसर होईपर्यंत हा मेथांबा आपल्याला शिजून घ्यायचा. कैरी आपलीच आधी मऊ झाली पाण्याच्या वाफेवर आणि नंतर गूळ टाकला ना, त्यामुळे अगदी परफेक्ट टेक्स्चर असलेला हा मेथांबा तयार होतो. जर तुम्ही पाण्याच्या वाफेवर ही कैरी न शिजवता डायरेक्ट गूळ टाकला ना, तर चिकट असं हे टेक्स्चर येणार आहे त्याचं आणि खूप घट्ट होणार आहे. गार झाल्यानंतर खूपच असं चिकट होणार आहे. त्यामुळे आधी झाकणावर पाणी ठेवून वाफेवरती आपल्याला 2 मिनटासाठी हे शिजून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये गूळ आपल्याला टाकायचा आणि थोडं दाटसर झाल्यावर गॅसची फ्लेम बंद करायची. आपला हा मेथांबा तयार झाला. होताना बनवायला सोपा, खूप झटपट, अगदी कमी साहित्यामध्ये आजच्या तिन्ही रेसिपी आज आपण पाहिल्यात. नक्की ट्राय करून बघा तुम्ही, मला खात्री तुम्हाला जरूर आवडेल. कैरीचा सीझन चालू आहे, तोवर अशा झटपट आणि रुचकर तयार होणाऱ्या कैरीचा उपयोग असलेल्या ह्या रेसिपीज नक्की ट्राय करून बघा. कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने ह्या तिन्ही रेसिपीज तयार होतात आणि जेवणाची चव दुप्पट करतात. तर कशा वाटल्या आजच्या रेसिपीज मला कमेंटमध्ये जरूर सांगा. रेसिपी जरा देखील आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.